देवी, आपण अशा एकांतात का बसला आहात? मी इथे किती काळ बसले आहे हे मलाच कळले नाही. पण आपण तर देवांसोबत होतात. होय, आम्ही काहीतरी बोलत होतो, पण काय बोलत होतो हे मला स्मरण नाही. म्हणजे पुन्हा विस्मरण व्हायला लागले आहे. होय, आणि याचे कारण काय हेही मला कळेनासे झाले आहे. जयाद्री, तू मला आठवण करून देत जा. जे काही घडते आहे ते तू मला पुन्हा पुन्हा सांगत जा. देवी, अहो माझी अवस्था तुमच्यासारखीच आहे. हळूहळू सगळा भूतकाळ विस्मरणात चालला आहे. हे असे का बरे होत असावे? मला ह्याची कल्पना नाही जयाद्री. जयाद्री, आपण विस्मरणाच्या प्रदेशातच हरवून गेलो तर? मला तर वेगळीच भीती वाटू लागली आहे. काय? बालपणापासून मी आपल्या सहवासात राहिले, पण आपणास मी कोण आहे ह्याचे स्मरण नाही झाले तर मी काय करायचे? असे कसे होईल जयाद्री? हिमालयातून मी तुला माझ्या सोबत आणलं, ते तुला असं एकटं सोडून देण्यासाठी नव्हे. आणि मी तर तुझ्या भविष्याचा देखील विचार करणार आहे. म्हणजे काय? जयाद्री, किती काळ तू माझ्या सहवासात आयुष्य काढणार आहेस? ह्या युद्धानंतर तुझाही विवाह व्हायला हवा. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. असे कसे? मी स्वतः तुझ्या विवाहाचे नियोजन करणार आहे. नको, मला आपला वियोग नको आहे. खरेच की असे आहे की तुझे कोणावर तरी प्रेम आहे?